हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतच्या निकालाची परंपरा कायम. विद्यालयाचा निकाल 95.1% लागलाय. यामुळे विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व पालकांचा यथोचित सन्मान सत्कार देखील करण्यात आलाय. या विद्यालयामध्ये एकूण 682 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 248 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत. विशेष प्रावीण्य 233 विद्यार्थी. तर विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आलेत 210. तृतीय श्रेणीमध्ये आलेत 147 विद्यार्थी. तृतीय श्रेणीमध्ये आलेत 58 उत्तीर्ण झालेत. राज्यातून व विद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी म्हणजे प्रशांत रामदास जाधव हे 100 पैकी 100 गुण मिळून यशस्वी झालेला आहे. चव्हाण संस्कृती प्रल्हाद 98.80. हेगू शक्ती नागनाथ 97.60. देलमाडे विजय यादव 97.40. मनी प्राची नितीन 97.20. अंबोरे अनुजा जनार्दन 95.20. डांगे देवशील बाळासाहेब 95.60. जाधव प्रांजली मारुती 95.40. कदम वरद गोविंद 95.20. तर कंपलवार सर्वज्ञ गिरीधर 95.95% असे सर्व विद्यार्थी बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, सचिव पंडितराव देशमुख सर, उपाध्यक्ष मुंजाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक रामचंद्र बागल, कोषाध्यक्ष उमाकांत शिंदे, संस्थेचे सचिव नितीन माळगावकर, राम झुंझुर्डे, शंकरराव खराळे व संस्थेचे पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळके, उपमुख्याध्यापक श्रीमती भोसले, पर्यवेक्षक श्री राजू बारसे, श्रीमती सुवर्णा जाधव, सर्व विषय शिक्षक व विद्यालयातील शिक्षकांनी अभिनंदन केले. पाहुयात या संदर्भामध्ये बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय प्रवीण शेळके सर हे काय म्हणतात ऐकूया. आज बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत या विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आपल्या मत व्यक्त करत आहे. SSC 2025 10वीचा निकाल आज लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा आम्ही विभागाचा निकाल पाहिला, तो 92%. त्यानंतर थोड्याच वेळानंतर आमच्या विद्यालयाचा निकाल आम्हाला प्रकाशित झालेला दिसला. खूप आनंद वाटला की विद्यालयाचा निकाल हा 95% लागला आणि मला अभिमानानंच सांगावं असते की आमच्या पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 100% गुण प्राप्त झालेले आहे. आणि त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर तो विद्यार्थी एका ग्रामीण भागातला किनोळ्या गावचा प्रशांत जाधव हा विद्यार्थी, ज्याने की आपल्या वसमत तालुक्याचं नाव विभागावर नेलेलं आहे. मला विद्यालयाच्या निकालाच्या बाबतीत सांगत असताना एवढंच सांगायचं की ग्रामीण भागातली शहरी शाळा जी की ज्या विद्यालयामध्ये 682 विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते आणि त्यापैकी 648 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, जेणेकरून की आज 233 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्राप्त या ठिकाणी पहिले उत्तीर्ण झालेले आहेत आणि प्रथम श्रेणीमध्ये 148 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि आमच्या विद्यालयामध्ये 90%च्या वर विद्यार्थी हे 45 आहेत. हे मला अभिमानानं सांगावंसं वाटते की या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना हे उल्लेखनीय विशेष असं सांगायचं राहिलं ते म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये 2 विद्यार्थी हे गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे आहेत आणि 3 विद्यार्थी हे संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे आहेत. आज जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आज कोणत्याही बाबतीमध्ये असेल जी की शासनानं मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये मागील वर्षी 23-24 मध्ये आम्ही द्वितीय क्रमांक मिळवून 15 लाख रुपयाचे बक्षीस प्राप्त केलं आणि या वर्षी 24-25च्या काळामध्ये प्रथम विभागावरती येऊन 21 लाखाचं बक्षीस प्राप्त केलेलं आहे. जे की शासनाची स्पर्धा असो की NSS शिष्यवृत्ती परीक्षा असो, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी 40 विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत. आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जी की शासनाची 5वी आणि 8वीसाठी शिष्यवृत्ती असते त्याच्यामध्ये 29 विद्यार्थ्यांनी सुद्धा शिष्यवृत्ती धारक पात्र झालेले आहे. हे सर्व
गुणवत्तेचा आखाडा जो आहे, जो पूर्णपणे आमच्या संस्था चालक जे की नेहमी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंजाजीराव जाधव साहेब, संस्थेचे सचिव पंडितरावजी देशमुख सर व तसेच कोषाध्यक्ष उमाकांतरावजी शिंदे सर, तसेच संस्थेचे आमचे जे ज्येष्ठ संचालक आहेत रामचंद्ररावजी बागल साहेब, तसेच या ठिकाणी संस्थेमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नितीनजी महागावकर, राम झुंझुर्डे व या ठिकाणी शंकररावजी कराळे साहेब, या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळेच हे सर्व काही या ठिकाणी आम्ही घडू शकलो. आमचे विद्यार्थीसुद्धा आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वेळोवेळी हे नेहमी या ठिकाणी प्रत्येक शिक्षक आमचा मेहनत घेतो, म्हणूनच आम्ही हे सगळं काही करू शकलो हे मला अभिमानानंच सांगावंसं वाटते. आणि हे सर्व काही या बहिर्जीच्या मातीमध्ये घडू शकते हे आम्हाला या ठिकाणी खरंच नेहमी वेळोवेळी हे ज्ञान झालेलं आहे. कारण बहिर्जी म्हणले की कुठेही एक वेगळी अशी छाप आहे. मला या ठिकाणी विशेष असं नमूद करावंसं वाटतं. ओके, धन्यवाद.